चळवळीच्या अनेक टप्पे मी असताना पाहिलेले आहेत आणि त्या अनेक टप्प्यामधला असणारा हा टप्पा आहे. माझा आजा होता जो मला शाळेत सोडत असे आणि येता येता त्यांनी असं एकदा एक सांगितलं की तो म्हटला, महाराजा गांडीत मस्ती आली की तू उठतो जाऊन बायको करतो. मला त्यावेळेस काही कळत नाही, हा आपल्याला काय सांगतोय, सोडून दिलं. पण आता ज्यावेळेस बघतो त्यावेळेस लक्षात आलं की आपल्या अंगात मस्ती आली की आपण आता बायका करू शकत नाही, कारण का कायदा आलेला आहे. एकच दुसरी केली तर गुन्हा आहे आणि मग ती मस्ती जिरवायची कुठे, तर मग ती राजकारणामध्ये जिरवा. आणि मग राजकारणामध्ये जिरवायची कशी, तर मी दुसऱ्या शाण्यापेक्षा दुसरा अधिक गाढव शाणा आहे असं मी असताना सिद्ध करतो. ही सगळ्यात मोठी असणारी शोकांतिका असं मी त्या ठिकाणी मानतोय. अंगात आलेली मस्ती ही जिरवायची कशी, तर मी राजकारणात जिरवतो आणि राजकारणात जिरवत असताना मी माझ्याच पायावरची कुल्हाडी मारून घेतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ती कुल्हाडी मारली की मग मी डॉक्टर शोधत असतो की कोणतरी ते जोडून देतं का, याच्याकडे मी उलटा सुलटा त्या ठिकाणी फिरत असतो अशी परिस्थिती आहे. ही वृत्ती जोपर्यंत सुटत नाही, ही वृत्ती जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मिळवलेलं तुम्ही टिकवणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. जे मिळवलेलं आहे ते टिकवणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ते टिकवलं नाही तर पुढची पिढी धोक्यात आहे हे आपण असताना लक्षात घ्या. कारण का एका बाजूला शिक्षणाचं खाजगीकरण होतंय, त्या खाजगीकरणाच्या मार्फत या भरमसाठ वाढवल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला लोकसंख्या वाढते, तेवढे शाळा कॉलेजेस वाढवल्या जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तिसऱ्या बाजूला आपण असताना बघितलं तर खाजगीकरणाचा सपाटा चाललेला आहे. चौथ्या बाजूला आपण असताना बघितलं तर या खाजगीकरणामुळे नोकऱ्या कमी व्हायला लागलेल्या आहेत आणि नोकऱ्या कमी व्हायला लागल्यामुळे जो 80-90 या दरम्यान शासनाच्या तिजोरीवरती SC STचा बोलबाला होता, तो आता तो असणारा SC STचा बोलबाला राहिला नाही. याचं कारण की शासनाचं जे काही अधिकारी कर्मचारी याच्यावरचा पगाराचा जो बोजा आहे, त्या पगाराच्या बोजामध्ये SC STचा माणूस असल्यामुळे त्याला तेवढा वाटा मिळत असे. आज दुर्दैवाने मी असं म्हणेन की लोकसंख्या अधिकारी कर्मचाऱ्यांची कमी झाल्यामुळे तो जो बजेट मधला सॅलरीचा जो वाटा येत होता तो पुन्हा अर्धवट आणला अशी असणारी परिस्थिती आहे. खुद्द अधिकाऱ्यालाही माहित नाही तिथे की आपण
शासनाचं जे आलं, शासनाचं जे आहे 62,000 कोटीचं सॅलरीवरचा जो एक्सपेंडिचर आहे, त्या सॅलरीच्या एक्सपेंडिचर वरती 80 साली 90 साली एससी एसटीला किती येत होता आणि आता 2020 आणि 2024 मध्ये किती येतोय याचं माहिती. याचं कारण सगळंच फुकट मिळत गेलं. ते फुकट मिळाल्यामुळे त्याची असणारी किंमत जी आहे ती आपल्याला कळली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून बेफिकीरपणे आपण सर्व वागायला लागलो. मी इथे बसलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारतो, किती जणांनी ते जजमेंट वाचले म्हणून मला सांगा. किती जणांनी वाचले? 1, 2, 3, 4. म्हणजे ज्याचा परिणाम होणार आहे किंवा त्या प्रक्रियेला सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी म्हणेन. त्याच्यामध्ये काय दिलंय हे कळावं, बघून तरी घ्यावं. ती सुद्धा वृत्ती आपल्याकडे राहिलेली आहे. बरं, ते आता काही जजमेंट कोर्टामध्ये जाऊन आणण्याची गरज नाहीये किंवा त्याच्यासाठी अर्ज करावा लागतो असंही नाही. मोबाईलमध्ये असताना ते जजमेंट आहे. एससी एसटी रिझर्वेशन असं जरी टाईप केलं की ते जजमेंट येतं, पण आम्ही ती सुद्धा तसदी घेत नाही की ते टाईप करतात. यातून सगळ्यात मोठा प्रश्न जो उपस्थित राहतो तो म्हणजे बांधिलकीचा प्रश्न होतो. तुमची कोणाशी बांधिलकी? दारूशी आहे, मटणाशी आहे की तुमच्या स्वतःशी? मी अधिकारी त्याला विचारतोय, तुझी बांधिलकी कोणाशी? दारूशी आहे, मटणाशी आहे की स्वतःशी? म्हणजे उद्या माझे कुटुंबातला मुलगा आणि मुलगी या निर्णयामुळे काय परिणाम होईल, समाजाचं जाऊ द्या, चळवळीचं जाऊ द्या, ते दुय्यमत असं मी त्या ठिकाणी मानतो. पण स्वतःच्या कुटुंबामधला मुलगा आणि मुलगी आहे, उद्याचं तिचं आयुष्य सुरुवात करायचंय, त्यांना सुरुवात करायचं, त्यांच्या आयुष्यावरती काय सुरुवात होईल एवढी तरी समजून घेण्याची तसबी ती तसबी आपल्याला दिसत नाही. ही खऱ्या अर्थाने एक काळ होता की ज्यावेळेस एससी एसटीचे प्रश्न हे अत्यंत सहानुभूतीदार बघितला जातो. अत्यंत सहानुभूतीदार बघितला जातो. कायद्याच्या बाहेर जाऊन ते बसवा म्हणून अशी ही चर्चा मी ऐकली. या चर्चा मी ऐकली. खाली बसत नाही ना, काहीतरी करा, बसवा आणि देऊन टाका. हा नडलेला आहे, पिडलेला आहे, सरकारने ह्याला मदत केली पाहिजे आणि आपण त्याला मदत केली पाहिजे, ही भावना होती. आज ती भावना का संपली? ती भावना संपली का?
त्याला कारणीभूत आपणच आहोत, दुसरं तिसरं कोणीच नाही. त्याला कारणीभूत आपणच आहोत. आणि आपणच आहोत याचं कारण की धडसोड भूमिका आपली आहे. नुसती धडसोड भूमिका नाही तर काही वेळेस भूमिकाच नसते, म्हणजे भोंगळ असतो आपण. आणि आपल्या ह्या भोंगळेपणामुळे इतर जण फायदा घेतात हे आपण लक्षात घ्या. असोसिएशनचं एक नाव घेत नाही. परवाच रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं. जे असोसिएशन केलं ते काही भिकारी असोसिएशन नव्हतं. ते अत्यंत मालदार असोसिएशन. त्या सभासदाकडे एकेकाकडे गेलं ते 1 कोटीच्या खाली नाही अशी असणारी परिस्थिती. मला तिथल्या वकिलाचा फोन आला, प्रकाशराव येऊन गेले. काय झालं? कागदपत्र देऊन गेले, सगळं देऊन गेले, पण झेरॉक्सचे पैसे देऊन गेले. आणि मी त्याला म्हटलं, तू म्हणशील झेरॉक्स काढता काढता? तो म्हटला, म्हणून तर फोन केले. 8,000 पानाचं पिटिशन. त्या 8,000 पानाच्या पिटिशनचे 7 जजेस. किती पानं झाली? 56. तेवढ्याच अधिक कॉपीज काढायच्या. किती होतात? आता ह्या 1 लाखाचं झेरॉक्स काढायचे म्हणजे किती झाले? किती झाले? म्हणजे 1 कोटीच्या घरामध्ये राहणारी माणसं, ही मानसिकता बोलते, ही वृत्ती बोलते. मला माहिती आहे त्या सगळ्या संघटनेचे पदाधिकारी एकाचही घर 1 कोटीच्या खाली नाही. पण त्या वकिलाला झेरॉक्सचे पैसे सुद्धा द्यायला त्यांची मानसिकता नाही हे लक्षात. त्याला म्हटलं, तू काढ, मी तुला पाठवून देतो आणि दाखल कर. आता ही जर वृत्ती असेल, आता त्या वकिलांनी करायचं काय? म्हणजे स्वतःच्या अधिकाराला वाचवण्यासाठी आमची बांधिलकी नाही. हे काय सांग, मी नाव घेऊन सांगतो, इंदिरा आठवले नाशिकच्या प्राध्यापिका आहेत. नागराजच्या जजमेंटमध्ये मला तिथल्या वकिलांनी प्रकाशराव कोणतरी असं एक साक्षात्कार बघा, तुम्ही खाली उभं चालवते म्हटलं, मला माहिती आहे म्हटलं होतं. मग इंदिरा आठवलेंशी मी बोलतो. इंदिरा आठवलेंशी बोललो मी. त्यांनी आपलं वकील म्हटलं, वकील पत्र द्या दिल्लीला म्हटलं होतं, तुमचं नाव जोडून एक वकील आपण म्हटलं जोडून घेऊन त्याच्यामध्ये. त्यांनी एक नागराजचा प्रमोशनचा इश्यू होता त्याच्यामधला.
त्या प्राध्यापिका आहेत त्यांनी बोलवलं, त्यांना जेवढं जमलं त्यांनी असं केलं. म्हणून ते प्राध्यापक बोलवलं किंवा आपल्याला आता असतात कपिल सिबल करावं लागेल, सिंघवी करावं लागेल किंवा अजून कोणतरी करावं लागतील. तर त्यांच्या फिया मी काही एकटी देऊ शकत नाही, आपण जमून देऊ. पहिल्या मीटिंगला 200 लोक आले आणि ते सगळे प्रमोशनच्या लाईनमध्ये होते, नाही असं नाही. पण जसं आपल्याला असताना सिंघवीच्या आणि कपिल सिबलच्या फिया द्यायच्या आहेत, प्रत्येकाने विचारलं किती द्यायचे. बरं ठीक आहे, पुढच्या मीटिंग मध्ये आपण देऊ. मग 3 दिवसानंतर मीटिंग झाली. ते पुढच्या मीटिंग मध्ये फक्त 200 पैकी फक्त 4 जण आले. म्हणजे ही बांधिलकी आहे. मला पाहिजे पण ते फुकट पाहिजे. कुणीतरी दुसऱ्याने लढा. मी शिवाजी व्हायला तयार नाही, शिवाजी दुसऱ्याच्या घरामध्ये जन्माला पाहिजे, फक्त मी त्याचं गोडबघात सत्तेमध्ये बसलो पाहिजे. ही वृत्ती सोडल्याशिवाय आता कोणीच तुम्हाला वाचू शकत नाही, अशी परिस्थिती. निर्णय आलाय. काल माझ्या अंदाजानं 4 रिव्ह्यू दाखल झालेत. मी एका चांगल्या अधिकाऱ्याला विचारलं, प्रकाश तुम्ही रिव्ह्यू दाखल केला असं आलंय. म्हटलं तर हो, मूनच्या नावाने आम्ही विद्वत सभेच्या वतीने दाखल केलं. म्हणून मला त्यांचा फोन आला, फार चांगलं केलंच, स्वागत आम्ही करतो, सगळं करतो. मोठा अधिकारी होता, शिकलेला होता, फार शिकलेला. म्हणून मी त्याला म्हटलं, अरे रिव्ह्यू म्हणजे माहिती आहे का काही असतं ते? काय नाही, तुम्ही दाखल केलं बस झालं, आपला तर होऊन जाईल. आता एवढं आपल्या विषयाच्या बाहेर, मान्य मला की त्यांच्या रिव्ह्यू हा त्यांच्या विषयाच्या बाहेरचा प्रश्न आहे. पण सर्वसाधारण लोकांना माहिती आहे की निर्णय एकदा झाला की तेच कोण आपला निर्णयाचा पक्षकार अर्ज करू शकतो की साहेब हे तुम्ही चुकलात, हे जरा बघून घ्या, रिव्ह्यू करून घ्या. मी इथे कोणाला तरी विचारतो की रिव्ह्यू म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे का? कोणीतरी मला सांगा रिव्ह्यू म्हणजे काय. पुनरावलोकन. हा बरोबर आहे. मी तुम्हालाच विचारतो, तुम्ही एकदा निर्णय दिला तर तुमच्या निर्णयाचं तुम्ही पुनरावलोकन करणार का? तुम्ही एकदा निर्णय दिला तर त्या निर्णयाचं तुम्ही पुन्हा अवलोकन करणार का? का नाही करणार? का पुन्हा अवलोकन केलं म्हणजे काय होतं? म्हणजे तुम्ही काय होता? तुम्ही काय होता? की गाढव? कुठला जग स्वतःला गाढव म्हणणार आहे? कुठला जज स्वतःला गाढव म्हणणार आहे? पण प्रयत्न आपला चाललाय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कोर्टही फार लवकर त्याच्यामध्ये लक्ष घालेल असं नाही. रिव्ह्यू म्हटला म्हणजे एका दृष्टीने टाइम विकत घेणं असं मी त्या ठिकाणी मानतो.
कोर्टाने तुम्हाला कायद्याने तुम्हाला असताना 30 दिवसाच्या आतमध्ये रिव्ह्यू तुम्ही दाखल केला पाहिजे. तुम्ही रिव्ह्यू पिटिशन एकदा दाखल झालं याचा अर्थ असा असतो की कोर्ट कदाचित ते बघेल, नाही असं नाही. कोर्ट कदाचित सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालेल. निर्णय बदलेल की न बदलेल हा नंतर आहे, पण अंमलबजावणी त्याची पुढे ढकलली गेली. त्याची अंमलबजावणी जी आहे ती पुढे ढकलल्या गेली कारण का रिव्ह्यू आहे. उद्या निर्णय बदलला म्हणून टाइम बाईंग ज्याला आपण म्हणतो एका अर्थाने तो टाइम बाईंग आपण केला अशी असणारी परिस्थिती आहे. अनेक वकील मला म्हणतात आहेत की आपण असं ऐकायला तरी भाग पडतो. कोर्ट ऐकेल नाही असं नाही माझं म्हणणं असेल, पण ते जरी झालं तरी टाइम बाईंग झाला अशी असणारी परिस्थिती आहे. ज्यांनी निर्णय दिलाय म्हणजे ज्यांनी निर्णय वाचलाय त्याचे शेवटच्या पानाचे असणारे 2 निर्णय काय आहेत तेवढं लोकांना सांगा. माईक पाठवतो मी. हा कसा तुम्हाला कळलं पाहिजे ना त्याचे, कारण मी खोटं बोलू शकतो, ते खोटं बोलू शकत नाहीत. ऑर्डर जी आहे ती ऑर्डर सांगा. ऑर्डर जी आहे की ईव्ही तनया या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेलं पूर्वीचं जजमेंट आहे तो जजमेंट आम्ही खारिज करीत आहोत. दुसरा पॉइंट की त्या जजमेंटमध्ये 341 कलमानुसार जे होमोजिनियस शेड्यूल्ड कास्ट हा प्रवर्ग होमोजिनियस आहे हे जे गृहीत धरलेलं होतं ते आम्ही खारिज करीत आहोत. आम्ही त्याला सहमत नाही आहोत. तिसरा पॉइंट जे आहे की 341 हे कलम 15(4), 16(4), 14 या कलमाला राज्य सरकारांना अनुसूचित जाती जमातीच्या उत्थानासाठी आरक्षणासाठी कार्यवाही करण्यासाठी प्रतिबंधित करीत नाही. त्यामुळं प्रेसिडेन्शियल ऑर्डर मध्ये कुठलाही व्यत्यय येत नाही अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे. शेवटचा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा जो आहे भूषण गवई यांचं जे काही क्रिमिलेअरचा आहे शेवटचा मुद्दा चौथा पॉइंट आहे. त्या जजमेंट मधलं चौथं पॉइंट आहे. जजमेंट मध्ये माझ्या आकलनाप्रमाणे इतके 3 मुद्दे मी आता आठवतात मी एवढे सांगितलेले आहे. चौथा मुद्दा जो आहे जे मी आभार मानतो आपले की आपण असं ते जजमेंट लोकांना समजावून सांगितलं त्याच्याबद्दल मी आपला असं आभारी मानतो. चौथा मुद्दा जो आहे तो की शासन त्याला असताना क्रिमी लेवर लावली. गवईनी तो फक्त आपल्या पॅराग्राफ मध्ये घेतला, पण ऑर्डरची शेवटची जी मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये क्रिमी लेयर SC ST ला सुद्धा लागू होतो हे त्यांनी नमूद केलेलं आहे. या जजमेंटमुळे काय आलं, आपलं सगळ्यांचं कोणाचं आकलन काय झालं असेल ते मला सांगा की या जजमेंटचा परिणाम काय. या जजमेंटचा परिणाम काय.
नाही तुम्ही नका, तर दुसऱ्याला बोलतो, कारण तुम्ही वाचलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे. तुम्ही समोरून येऊ द्या. उगीच टला लावणार ट असं सांगू नका. रिझर्वेशन बंद होण्याचा मार्ग आहे. म्हणून म्हटलं ना, रामदास आठवले कृपा करून होऊ नका, कृपा करून रामदास आठवले होऊ नका, टला ट लावू नका. मी मगाशीच म्हणालो होतो. डिग्री घेतलेली आहे एवढं तरी दाखवत चाललं की आम्ही डिग्री घेतलेली आहे. रामदासने डिग्री घेतली नाही हे मला माहिती आहे. राजकीय लाभासाठी जे समाज आहे त्याचा तो उपयोग जे राजकीय पार्ट्या आहेत ते करू शकतात. माझं आत्ता जे मांडण्यात आलं त्याच्यातून आपल्याला काय आकलन झालं हे मी आपल्याला विचारतोय. क्रीमी लेअर लागल्यामुळे ज्यांचं वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाख आहे यांच्या नंतरच्या पिढ्यांना आरक्षण मिळणार नाही. यांना सांगितलं ना की जजमेंट वाचलं पाहिजे. Yes, I have read it, sir. On the 2nd of August only I read it. One of my friends practices at the Bombay High Court and मी तुम्हाला पुन्हा सांगतो, गवई साहेबांच्याच पॅराग्राफ मध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की एकदा तुम्ही आरक्षण घेतलं तर दुसऱ्यांदा तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. आणि क्रीमी लेअर असल्यामुळे तुमची कुठल्याही तुमचा नोकरी असो नसो तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही. ज्यांचं 8 लाख वार्षिक म्हणजे काय होणार त्याच्यातून? म्हणजे याच्यातून आरक्षण बंद होणार. कोणाचं? ज्यांचं 8 लाख SC ST मधून जे 8 लाख उत्पन्न आहे त्यांचं वार्षिक, त्यांना दे विल बी थ्रोन आउट ऑफ दी स्कीम ना. दे विल बी थ्रोन आउट. नुसते तेवढे नाही, नुसतं तेवढं नाही. इथे ओबीसीचा लावलेला जो निकष आहे की ओबीसीला निकष असा लावलाय की तुमचा 8,000च्या वरती उत्पन्न असेल तर तुम्हाला आरक्षण नाही. पण इथे जो निकष लावलेला आहे तो वेगळा निकष लावलेला आहे. तो आर्थिक याचा निकष लावलेला नाही. तर इथे निकष असा लावलेला आहे की तुम्ही एकदा आरक्षण घेतलं या तुम्ही एकदा स्कॉलरशिप घेतली अशी धरून चाला तर तुमच्या पुढच्या पिढीच्या कुठल्याही विद्यार्थ्याला स्कॉलरशिप नाही. पॅरामीटर्स बदललेले आहेत. ओबीसीला इन्कम सोर्स वरती बाहेर काढण्यात आलेला आहे आणि SC ST ला एक बेनिफिशरी तुम्ही घेतली की तुम्ही आउट आहात अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा इफेक्ट ओबीसीच्या आरक्षणापेक्षा वेगळा इफेक्ट आहे. म्हणजे तुमचं इन्कम 8 लाखाच्या आतमध्ये जरी असलं तरी तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. याचं कारण की तुम्ही एकदा आरक्षण घेतलेलं आहे. ओबीसीला आरक्षणाच्या बाहेर घालवण्यासाठी 8 लाखाची उत्पन्नाची अट घातलेली आहे. पण SC ST ला या आरक्षणाच्या बाहेर घालवण्यासाठी त्यांनी एकदा लाभ घेतला की तो आरक्षणाच्या बाहेर अशी असणारी परिस्थिती आहे. हा मेजर डिफरन्स आहे. म्हणून पहिल्यांदा मातंग समाज फार उड्या मारत होता. मला वाटले प्रकाशराव तुम्ही बदललीत. म्हटलं मी बदललेलं नाही, तुम्ही गाडवर सर म्हटलं तुम्हाला पाठिंबा देणारा मीच होतो, दुसरं कोणीच नव्हतं. म्हटलं म्हणजे वर्गीकरणाला पाठिंबा देणारा मीच होतो. आज म्हटलं तर तुम्हाला वाचवणारा सुद्धा मीच आहे एवढं लक्षात घ्या. तर का एका आमदाराचा फोन होता. मी त्याला म्हटलं बस झालं तू असणार. म्हटलं पेढे नाही, मी तुला 10,000 पाठवते. म्हटलं अजून पेढे वाट. तर म्हटलं का म्हणता सर? म्हटलं तुझी आमदारकी संपली, आता 2 महिन्यानंतर संपेल. हा कायदा आला की तुला पुन्हा म्हटलं आमदारीला उभं राहता येणार नाही, काय तू बेनिफिशरी झालास. मला म्हटलं असं कुठं लिहिलंय? म्हटलं गवई साहेबांचा हा पॅरेग्राफ आहे तो वाच. अर्ध्या तासाने फोन आला, प्रकाशराव गवईने असं लिहावं.
म्हटलं जसं तू गाढवपणा केलास पेढे वाटण्याचे, तसं गावाने गाढवपेढा केला असं समजून मोकळावं म्हटलं. आणि म्हणून संवाद साधत असताना त्याची माहिती असताना हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. आज असणारा मातंग समाज असताना मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी पेढे वाटणं बंद केलंय. त्यांनी आता फक्त एकच धोसा लावलेला आहे की अबकड करा. त्या अबकडामध्ये एक बेनिफिशियल आहे हे आपण लक्षात घ्या, आणि ते म्हणजे की कोणीच रिंगणाच्या बाहेर जात नाही. रिंगणाच्या बाहेर कोणीच जात नाही. पण आत्ताचा जो निर्णय आलाय त्या निर्णयामध्ये तुम्हाला रिंगणाच्या बाहेरच फेकून दिलेला आहे, आणि रिंगणाच्या बाहेर फेकून दिल्यामुळे कायम तुम्ही असणाऱ्या एससी आणि एसटीच्या सवलतीपासून मुकलात अशी असणारी पूर्ण परिस्थिती आहे. माझा एक तुम्हाला सगळ्यांना एक कार्यक्रम राहणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढे प्राध्यापक असेल, डॉक्टर असेल, कार्यकर्ता असेल, काँग्रेसचा प्रचार केलेला आहे, त्याला असणारा काँग्रेसचे झेंडे भेट देऊन आपण यायचं. तुम्ही असता त्याला भेट द्यायचा, त्याला म्हणायचं काँग्रेस जिंदाबाद म्हण, आणि त्याच्याच बरोबर काँग्रेसवाल्यांना म्हणा की बाबा तुमच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा ज्या केलेल्या आहेत तेलंगणा आणि कर्नाटक मधलं आम्ही लागू करू, ते मागे करायचं. हे जे आस्तीचे निखारे जे आहेत की ज्यांना एबीसीडी कळत नाही, मला एक जण आला, प्रकाशराव म्हटलं काय झालं? मी 22 डिग्री घेऊन आलेलो आहे. म्हटलं बाबासाहेबांच्या 20च होत्या. म्हटलं तुझ्या 2च डिग्री जास्ती आहेत. म्हटलं तुला म्हणायचं काही आहे, तुम्ही माझ्याकडून सल्ला घेतला पाहिजे. मान्य आहे म्हटलं, तुझ्याकडून मी सल्ला घेतो. म्हटलं माझा आत्ताचा प्रश्न असा आहे की म्हटलं हे वीज बिल आलेलं आहे, या वीज बिलाला विरोध करू की पाठिंबा देऊ तेवढं मला सांग. तो म्हटलं वीज बिल आपला काय संबंध? अरे म्हटलं रात्री वीज लागते ना आपल्याला, आपण त्याचे उपभोक्ते आहोत ना. त्या म्हटलं हे वीज बिल जे आहे याला विरोध करावा की पाठिंबा द्यावा हे मला कळतच नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला वाचून सांग. म्हटलं 2 दिवस ये. दोन दिवसानंतर पुन्हा त्याला फोन केला. अरे म्हटलं काय करू? म्हटलं प्रकाश माझं बिलच आहे, या माझा विषयच नव्हता. अरे म्हटलं तुझ्या 22 डिग्री कशा कशातल्या आहेत ते तर मला सांग. म्हणजे आपल्या विषयाच्या बाहेरचं नॉलेज, ज्याच्याशी आपला संबंधच ठेवायचा नाही. म्हटलं साधा प्रश्न त्या वीज बिलातला आहे. त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही असं 200 युनिट वापरलं तर एवढं, तुम्ही 400 युनिट वापरलं तर एवढं, 600 युनिट वापरलं तर एवढं, 1200 युनिट वापरलं तर एवढं, 1400 वापरलं तर एवढं, आणि त्याच्यावरती वापरलं तर तुम्हाला 3 पट द्यावं लागेल. म्हणून म्हटलं तुला विचारलं की ह्या आपल्या लोकांना फायदेशीर आहे की विरोधात आहे, याचं म्हटलं मला सल्ला दे. आता म्हटलं तुम्हाला हा सल्ला देऊ शकत नाही, तर म्हटलं पुढचा सल्ला काय विचारतो तो सांग मला. माझा सांगण्याचा मुद्दा हा
की आम्ही विषयाच्या बाहेर बघणार आहोत की नाही. ज्ञान हे काही डिग्री देत नाही. ते जे नवनीतचं गाईड आहे ना, ते डिग्री देतं, ते ज्ञान देत नाही. आणि डिग्री मिळाली की मला ज्ञान आलं, हे जे आपल्या डोक्यात बसले ना, ते पहिल्यांदा काढून टाका. ज्ञान हे एक्वायर करावं लागतं. ज्ञान हे मिळवावं लागतं, ते आत्मसात करावं लागतं, आणि मगच आपल्याला कळेल. मी आता अनेक जणांना विचारलं, पण ह्याच्यातून मार्ग काय तो सांगा. याच्यातून मार्ग काय तो सरळ सांगा. इथे बसलेल्यापैकी कोणाकडे मार्ग असेल तर त्यांनी मला सांगा, मी शोधतोय मार्ग काय काढावा, अजून मला सापडलेला नाहीये. तुमच्या कोणाकडे मार्ग आहे का? मला रामदासचा मार्ग नव्हता. आहे का कोणाकडे मार्ग? मार्ग आहे का? असेल त्यांनी बोलावं. माहिती कुठे गेलं?